Today we are at a very special property. This is a 100-year old property. It is a heritage property, vintage vibes, very peaceful in Kamshet, Pune. It is a very amazing property. I haven't seen this beautiful vintage property till now, and I will show you around. Really will like it. ही प्रॉपर्टी पुण्यापासून 49 किलोमीटर्सवर आणि मुंबईपासून 108 किलोमीटर्सवर आहे इन बंगलो कॉलनी कामशेत. ही प्रॉपर्टी मेजर सिटीजपासून इतकी जवळ असून सुद्धा इथे फार शांतता आहे. इथे गांधीजी आणि आंबेडकरजी सुद्धा राहून गेलेले आहेत. आणि या प्रॉपर्टीची एक स्पेशालिटी ही आहे की ही इंद्रायणी नदीला लागून आहे. इथे समोर एक कॉमन एरिया लिव्हिंग रूम आहे आणि लिव्हिंग रूमलाच अटॅच्ड मागे एक किचन आहे, वरंडा आहे. मी इथे माझ्या फॅमिलीसोबत स्टेकेशनला आली आहे आणि आम्ही 4 लोक आहोत आणि माझा एक छोटा क्यूटचा नेफ्यू सुद्धा आहे. तुम्ही बघू शकता ही प्रॉपर्टी खूप जास्त ॲस्थेटिक आहे, विंटेज वाईब्स येत आहेत. आम्ही इथे आल्या आल्या इथल्या केअरटेकरनी आम्हाला वेलकम केलं विथ दिस कोकम शरबत आणि लगेचच त्यांनी आम्हाला विचारलं की आम्ही लंचमध्ये काय खाणार आहोत, कारण की हे एक ओल्ड प्रॉपर्टी असल्यामुळे इथे काही फॅन्सी रेस्टॉरंट्स नाही आहेत आणि तेच आम्हाला होम कुक्ड मील्स प्रोव्हाइड करणार आहेत. तोपर्यंत मी तुम्हाला माझं स्वीटचं एक टूर देते. सो हे एक विंटेज स्वीट आहे आणि बाहेरच्या साईडला बघा तुम्ही इथे एक बॅल्कनी टाईप एरिया आहे. वॉशरूम पण इथे स्पेशियस आणि क्लीन आहे आणि विंटेज वाईबसाठी त्यांनी एक असं विंटेज जे युटेन्सिल्स ठेवलेत बेदिंगचे ते मला फार आवडले. बाहेर पाऊस पडतोय म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून डिसाईड केलं की आम्ही लंच नंतर इथे कॅरम खेळणार. तिथे समोर एक बीबीक्यू प्लेस आहे, तर केअरटेकर आम्हाला म्हटले की रात्री जर पाऊस नसेल तर ते आम्हाला इथे बीबीक्यू करून देतील किंवा मग ही एक डिनर प्लेस तर आहे. सो आमचं लंच रेडी आहे आणि होम कुक्ड फूड आहे, खूप यमी दिसतंय. तर तिकडे पनीर मटरची भाजी, ही मटकीची भाजी, दाल आणि राईस, चपाती, सलाड वगैरे आहे. अनलिमिटेड फूड आहे इथे. सो नेटफ्लिक्स अँड चिल करता करता आम्ही लंच करणार आणि मग आम्ही कॅरम खेळणार आणि मग एक खूप चांगली झोप काढ. आणि मी झोप काढून उठल्यावरती लगेचच हायटीचा टाईम झालेला म्हणून त्यांनी हायटी दिलं. ही त्यांची पेट आहे जेनी आणि तिचे 2 पपीज जे खूप क्यूट आहे. हा रिसॉर्ट पेट फ्रेंडली आहे, सो यू कॅन ऑल्सो ब्रिंग युअर पेट्स हिअर. आणि इथे माझी फॅमिली मस्त टी व्ही बघता बघता चिल आहे. मग नंतर आम्ही ठरवलं की आम्ही सगळे एक एक करून पियानो प्ले करणार आहे. सगळ्यात आधी मी बसली, नंतर माझी मॉम इतकं छान पियानो प्ले करते आहे. माझी मॉम तिचे सगळे पियानोचे स्किल्स दाखवते, बट या शी इज प्लेईंग इट रिअली व्हेरी वेल. आणि इथे बोर होण्यासारखं काहीच नाही आहे. इथे खूप सारे इंडोर गेम्स आहेत, तर आम्ही ठरवलं की आम्ही एक एक करून सगळे इंडोर गेम्स खेळू आणि टी व्ही तर साईडला चालूच आहे. आणि मम्मी तर काय थांबतच नाही आहे, ती खूप जास्त एन्जॉय करते आहे पियानो प्ले करायला. यानंतर आम्ही थोडा वेळ कार्ड्स खेळू आणि त्याच्यानंतर तर डिनर टाईम होणार, मग आम्ही डिनर करणार आहोत. मीनवाईल मी तुम्हाला दाखवते, इथे बुक्स वगैरे पण आहेत रीड करायला. ज्यांना रीडिंगची खूप जास्त आवड आहे त्यांच्यासाठी तर हे खूप चांगलं आहे. इथले जे ओनर आहेत ना, रिया सत्कार सर, तर त्यांनी लिहिलेल्या या बुक्स आहेत. मला वाटतं ह्या त्यांनी खूप आधी लिहिल्या असतील, कारण आता ते नाही आहेत आणि आता आम्हाला थोड्या वेळातच डिनर सर्व करणार आहेत. डिनरमध्ये व्हेज आणि नॉनव्हेजचं ऑप्शन होतं, पण आम्हाला व्हेज खायचा मूड होता म्हणून आम्ही व्हेज सांगितलं. तर इथे मटर पनीर, आलू सब्जी आणि दाल, राईस आणि सलाड वगैरे आहे. Good morning, Lakshiraj. So Lakshiraj is playing with Jenny and puppies. तर माझ्या एका फ्रेंडचं नाव जेनी आहे म्हणून लक्षराज मला विचारतोय की आत्तू या डॉगीचं नाव जेनी का आहे? जेनी तर आत्तू आहे ना. पण मला लागली आहे भूक म्हणून आधी मी ब्रेकफास्ट करणार आणि मग मी लक्षराजला त्याचा आन्सर देणार. तर माझी मॉम ऑलरेडी उठली आहे आणि मॉम ऑलरेडी ब्रेकफास्ट करते आहे. ब्रेकफास्टमध्ये पोहा आहे आणि आय गेस एग ऑमलेट वगैरे आहे. मी वेट करते आहे दादा आणि वहिनीसाठी. ते आल्यानंतर आम्ही ब्रेकफास्ट स्टार्ट करणार आणि त्यानंतर मी बघायला जाणार आहे कॉटेजेस जे इंद्रायणी नदीला लागून आहेत आणि तिथेच ए फ्रेम ग्लास विलास पण कन्स्ट्रक्ट करतायत आणि ते ग्लास विलास हे थोड्या दिवसानंतर लॉन्च करणार आहेत. आणि खूप पाऊस पडतोय म्हणून मी विचार केला की मी थोडा वेळ स्विंगवरती एन्जॉय करते, कारण मला स्विंगवरती खूप आवडतं आणि एकदा का मी स्विंगवर बसली की माझं उठायचंच मन करत नाही.
आणि हा छोटासा ब्रिज क्रॉस केल्यानंतर ते कॉटेजेस येतात जे एकदम इंद्रायणी नदीला लागून आहेत. आणि मग माझ्या मॉमनी असं ठरवलं की आज ती मला टूर देणार आहे या कॉटेजचं, म्हणून ती माझ्यासारखं जसे मी व्हिडिओज काढते तसं मला सेम करून दाखवायला लागली टूर. आणि शी इज लुकिंग व्हेरी क्यूट. तर मी तुम्हाला म्हटलेलं की हे इंद्रायणी नदीच्या जवळ आहे, एकदम लागून. तसेच हे कॉटेजेस आहेत. खूप सुंदर आहे हा व्ह्यू आणि मस्तच एकदम छान वाटतंय इथे. परफेक्ट फॉर कपल्स अँड वीकेंड गेट अवे. अँड दिस कॉटेज इज विथ फुल ॲम्युनिटीज. आणि आता मी तुम्हाला वॉशरूम दाखवते. This is Riya Satkar Heritage Resort located in Kamshet. बाकीचे डिटेल्स अबाउट द रिसॉर्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. इफ यू हॅव लाईक्ड माय व्लॉग देन प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल, लाईक अँड शेअर, अँड थँक यू फॉर वॉचिंग.